नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय चर्चेचा धुरळा पुढारी न्यूजवर आणि आत्ताचा विषय आहे मवियाचं जागांचं गणित. काल महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रतिनिधींनी जाहीर पत्रकार परिषद घेत जागांचा तिढा आता राहिलेला नाही आणि आता प्रामुख्यानं सगळे पक्ष 85-85-85 अशा प्रकारे निवडणूक लढवणारे आहेत आणि उरलेल्या ज्या काही 30-35 जागा असतील, या जागा 33 जागा साधारण या जागा ठरवण्यात येतील आणि त्यानंतर त्यांची वाटणी होईल. मात्र प्रामुख्यानं जवळपास महाविकास आघाडी समसमान जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे. पण असं असलं तरी सुद्धा ज्या काही गोष्टी आणि चर्चा समाज माध्यमांवर राजकीय वर्तुळातून येत आहेत ते पाहता या जागा वाटपावर प्रामुख्यानं दोन पक्ष नक्की समाधानी नाही आहेत, काँग्रेस आणि शिवसेना. आणि या पार्श्वभूमीवरती हे जागा वाटपाचं गणित काल झालं असं की संजय राऊत याबद्दल सांगत असताना ते अचानक म्हणाले की प्रत्येकी 85-85-85 अशा प्रकारे 250 जागांचं साधारण जागा वाटप झालेलं आहे. त्यांनी वेगळा आकडा घेतला होता आणि त्याच्यामुळे अचानक चर्चा सुरू झाली की असं कसं असू शकतं. त्यांनी 270चा आकडा घेतला होता आणि लोकांनी मग टीका सुरू केली की गणित चुकलं की काय. आणि नंतर हे लक्षात आलं, वस्तुतः त्यांना कोणीतरी मागून इनपुट दिलं की एकूण 270 जागांपर्यंतचं विश्लेषण झालेलं आहे आणि नेमकं ते म्हणाले. पण जे काही व्हायचं होतं ते होऊन गेलं. चर्चा मात्र सुरू झाली. इथे जेव्हा आपण म्हणतो गणित चुकलंय का, तेव्हा अंकगणिताचा हा विषय नसून जागा कोणाच्या कोडे किती आलेल्या आहेत त्याच्या राजकारणाचा विषय आहे. आणि त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असतील. आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भाजपचे नेते. शेवटी ते महायुतीचे असले तरी सुद्धा महाविकास आघाडीकडे त्यांचं लक्ष आहे, काय चाललेलं आहे ते आपण बघणार आहोत. यानंतर आपल्यासोबत आहेत महेश म्हात्रे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, वरिष्ठ पत्रकार आणि संपादक. त्याचप्रमाणे लाखे पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील आणि हनुमंत पवार काँग्रेसची भूमिका मांडतील. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा मी जाणार आहे प्रवीण दरेकर यांच्याकडे आणि त्यानंतर मी बाकीच्यांकडे जाईन. प्रवीण दरेकर वरिष्ठ सुद्धा आहेत म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करतोय, कारण नंतर मवियाचीच बहुमत इथे, त्यामुळे त्यांच्याकडे नंतर जाईन. दरेकरजी, तुमच्या ऑपोजिटला विरोधात असलेल्या पक्षांचं जागा वाटप झालेलं आहे, काय तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे? तुमचे सुद्धा सर्व पक्षीय मित्र आहेत, काय इनपुट्स तुम्हाला मिळतात? मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा आलबेल दिसत नाही. कारण त्यांच्या बैठका किती झाल्या, बैठकांमध्ये वादंग किती झाले हे आपण गेली 2-3 दिवस चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. हो, नाना पटोले साहेबांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या संदर्भात केलेला एकेरी उल्लेखाचं सुद्धा राजकारण आपण सारे मिळून बघतोय. आणि त्याच्यामुळे आता त्यांचा सगळा जो काही हा तमाशा आहे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेला आहे. बरं. आणि नेमकं दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून त्या ठिकाणी सर्वप्रथम जागा जाहीर करण्याचं काम पहिली सरशी आम्ही केलंय. 99 जागा भाजप, 45 शिंदे साहेब आणि 38 जागा अजितदादा. बरं. दुसऱ्याही टप्प्याच्या जागा जवळपास निश्चित झाल्यात. आणि त्याच्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जागा प्रत्येकाला जास्त हव्या असतात, कार्यकर्त्यांसाठी आग्रह असतो. परंतु शेवटी महाराष्ट्राला सामोरं जाताना आम्ही एक आहोत. यामध्ये महायुती त्या ठिकाणी यशस्वी ठरले. आणि मला वाटतं गेल्या 2-4 दिवसात महाविकास आघाडी फार गोंधळल्यासारखी वाटते आणि त्याच्यामुळं त्यांना फॉर्म्युला काही सापडत नाही. आणि म्हणून एका गोंधळलेल्या मनस्थितीत महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रितपणे दिसते. आणि स्वाभाविकपणे त्याचा प्रसन्न परिणाम त्यांच्या एकंदरीत एकत्रित निवडणुकीला सामोरं जाण्यात होणार आहे. आता महायुतीला लढायचं म्हणून ते सीट शेअरिंग सुद्धा नीट करतीलही आता, राहिलेलं मागे पुढे करून. परंतु जी मनं त्यांची दुभंगली गेलेत ती निवडणुकीमध्ये नीट वर्किंग करतील असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. बरं. दरेकरजी, पुढे जाण्यापूर्वी असं नको व्हायला की मी तुम्हाला त्याचा म्हणजे महायुतीचा पण एक उपप्रश्न झाला पाहिजे इथे. आपण म्हणताय महायुतीमध्ये सगळं छान झालेलं आहे, आम्हाला तर दिसतंय महाआघाडीमध्ये समसमान वाटप झालेलं आहे, कोणीही एक मोठा भाऊ किंवा धाकटा भाऊ झालेला नाहीये, हे तर आम्हाला उघड दिसलेलं आहे. महायुतीमध्ये मात्र भाजपची डिक्लेअर्ड लिस्टच 99ची आहे आणि त्यामुळे असं मानलं जातं की भाजप लढणार किमान 130-150च्या आसपासचा आकडा भाजपचा असेल. दुसरी गोष्ट अशी, इतकं सगळं होऊन सुद्धा दिल्ली वाऱ्या तुम्हा सगळ्यांच्या महायुतीतल्या चालल्या आहेत. तिसरी गोष्ट अशी, मुंबईतल्या शिवडीसारखा मतदारसंघ शिंदेंकडे उमेदवार नाही अशी चर्चा तयार करून म्हणा किंवा काय, पण तिकडे भाजपच्या उमेदवारांना शड्डू ठोकलेले आहेत. मग महायुतीमध्ये आलबले असं तरी कसं मानायचं?
लक्षात ठेवा 100% आलबेल आहे. कारण आता जर आम्ही 99 जागा डिक्लेअर केल्या, मुळातच भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे, जास्तीचे आमदार आहेत. हो. आणि आमच्यामध्ये ज्यांचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या जागा त्यांना राहतील असं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी ठरलेलं आहे. बरं. आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे असणारे आमदार त्यांच्या जागा वाटप त्या ठिकाणी नीटपणे झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही. आणि जागाचा उमेदवार नसेल तरी आम्ही एकमेकांना समजून उमजून उमेदवारी त्या ठिकाणी तिघांनी एकमताने केलेला आहे. बरं. आता दिल्ली वाऱ्या काँग्रेसवाल्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहे. अच्छा. भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा 3 पक्षाचे या ठिकाणी निर्णय करायचे असतात त्यावेळेला देवेंद्रजी दिल्लीत जाऊन वरिष्ठांशी चर्चा करून बरं. प्रदेशाध्यक्ष आणि ते निवड करत असतात. त्याच्यामध्ये काही गैर आहे असं वाटायचं कारण नाही. बरं. आता शिवडी सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, शिंदे साहेब आहेत. आम्हाला उमेदवार नाही अशातला भाग नाही. अनेक उमेदवार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण ना उमेदवारीच्या बाबतीत आमच्यामध्ये ना समन्वयाच्या बाबतीत आहे. बरं. कारण तिघांनाही एकत्रितपणे महाराष्ट्रातील जनतेसमोर जायचं याचं भान आहे. लोकांना त्या ठिकाणी जर विसंवाद दिसला तर त्याचे दुष्परिणाम होतील याची कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा आम्ही एकत्रितपणे समन्वयातना त्या ठिकाणी एकत्रित पुढे जात आहोत. कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये द्विधा मनस्थिती नाही. जागेवर त्या ठिकाणी 19-20 होऊ शकतं, परंतु टोकाचा वाद असणार नाही, होणार नाही. बरं. दरेकरजी, मराठीतला एक वाक्प्रचार आठवला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं. आमची महायुतीची आहे ती स्ट्रॅटेजी, आमची आहे ती एकी, महाविकास आघाडीची आहे ती सुंदोपसुंदी आणि जागा वाटपातला गोंधळ. पण हरकत नाही, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. मी आता जेव्हा काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाईन तेव्हा त्यांची विश्लेषण आपल्याला ऐकून घ्यावी लागणार आहेत. मी सुरुवात करतो महाविकास आघाडीतला जो राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसपासून सुरुवात करतो. हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत. हनुमंत पवारजी, तुम्हाला दरेकरांच्या मुद्द्याला अर्थातच उत्तर द्यायचं असेल ते तुम्ही द्याच. पण माझा पहिल्यांदा प्रश्न आहे, 85-85-85 हा आकडा जाहीर झाल्यानंतर एक दगडावरची रेग आहे की कोणत्याही परिस्थितीत 3 आकडी संख्या कुठल्याच पक्षाची महाविकास आघाडीत नसणार आहे. या बाबतीत काँग्रेस समाधानी आहे? प्रसन्नजी, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये खूप काहीतरी बेबनाव आहे आपापसात आणि मतभेद आहेत आणि आता महाविकास आघाडी तुटणार आहे असं जे चित्र भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकार्यांकडून तयार केलं होतं तर तसं काही नाहीये हे महाराष्ट्रानं आम्ही सगळ्यांनी पाहिलं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मध्यस्थीने, मार्गदर्शनानं, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, सिनियर नेते आमचे बाळासाहेबजी थोरात, शिवसेनेची सगळी मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पवार साहेब गटाचे, अशी सगळी मंडळी बसून कालची प्रेस कॉन्फरन्स खरं म्हणजे संबंध महाराष्ट्राने पाहिली. 85-85-85 हा आकडा हा अंतिम आमच्यातला तोडगा आहे किंवा मार्ग निघालाय किंवा ते कुठंतरी अडकलेलं आहे असं नसून एक मतानं, एक दिलानं 85-85 जागा तिघांनी आपण लढायच्या आहेत. आणि जे मित्र पक्ष सोबत आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तर या सगळ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे. ह्याच्यात एकमत आहे, ह्याच्यात कुठेही दुमत नाही. आता ही गोष्ट खरी आहे की सगळ्या पक्षांना आपण जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजे असं वाटतं. हे राजकारणामध्ये अगदी स्वाभाविक आहे. ते तुम्ही महायुतीचं म्हणत असाल, ते तुम्ही महाविकास आघाडीचं म्हणत असाल, तर हे राजकीय अपरिहार्यता आघाड्यांची, युत्यांची जर लक्षात घेतली तर आपण हे स्वीकारलं पाहिजे की जागा वाटपामध्ये चर्चा होणार, त्याला वेळ लागणार, त्याच्यामध्ये थोडं माध्यमांना किंवा काही सामान्य जनांना हनुमंत पवारजी, चांगली गोष्ट आहे. तुम्ही हा सामोपचार दाखवताय ती चांगली गोष्ट आहे. पण आम्ही जे सोशल मीडियावर आणि कार्यकर्त्यांबरोबर आम्ही जेव्हा व्हॉट्सअप कॉलवरती बोलतो, कारण डायरेक्ट ऑडिओ कॉल काय रेकॉर्ड होईल माहित नाही, आम्ही व्हॉट्सअप कॉल, स्काईपवरनं बोलतो, ते म्हणतात की 2019ला 44-45 जागा त्या मिळाल्यानंतरचा एकसंध पक्ष कोण? काँग्रेस. 2024ला लोकसभेत सर्वाधिक खासदार कोणाचे आले? काँग्रेसचे. मग तरी सुद्धा आम्ही का कमी जागा घ्यायच्या? ठीक आहे, एकदम 150 वगैरे नाही, भाजपने तर 150 जागांची तयारी ठेवली आहे, पण किमान जास्तीच्या जागा मोठा भाऊ म्हणा किंवा नका म्हणू पण काँग्रेसला असायला हव्या होत्या. या मुद्द्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? अगदी मी
मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून आणि ग्रास रूटला काम करणारा एक साधा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाला सर्वाधिक जागा असल्या पाहिजेत, आम्ही सर्वाधिक सीटवर लढलो पाहिजे, हा आमच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा आग्रह आहे, तो अजूनही आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जात असताना आमचीही ती मोठी जबाबदारी आहे. आम्ही जर स्वतःला सर्वात मोठा पक्ष म्हणतो, राष्ट्रीय पक्ष म्हणतो, इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे, तर या सगळ्यांना सोबत घेऊन जायची मोठ्या भावाची भूमिका आमचीच आहे. ती भूमिका निभावणं ही जबाबदारी पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, नेते पदाधिकाऱ्यांची आहे. याचा विसर आम्ही महायुतीचा पराभव करायचा म्हणून पडू देणार नाही. बरं, अतिशय एक नेमस्त आणि भूमिका ठामपणे मांडलेली आहे. मी लाखे पाटलांकडे जातो. संजय लाखे पाटीलजी, आपलंही विश्लेषण मांडा या आता जी काय आघाडी सगळी गोळाबेरीज समोर आलेली आहे जागा वाटपाची. मला काही प्रतिक्रिया अशा मिळाल्या की बघा भाजपने शिवसेनेवरती किती अन्याय करायचा, शिवसेनेला दरवेळी विधानसभेला सुमारे 120-150च्या आसपास जागा असायच्या, इतका अन्याय भाजप करायचा. आता बघा 85 सारख्या किती मोठ्या जागा दिल्या महाविकास आघाडीनं. कुठे भाजपचा कद्रूपणा आणि कुठे महाविकास आघाडीचं मोठं मन. 85 जागा कुठे आणि 120 जागा कुठे, असा उपहासात्मक मेसेज सुद्धा बघायला मिळतोय भाजपच्या गोटातून. माझा आपल्याला प्रश्न आहे, 85 जागा मिळाल्यानंतर आपल्याकडे कशा प्रकारे वातावरण आहे? प्रसन्नजी, मुळामध्ये आता सध्या जी आघाडी झालेली आहे ही 3 मुख्य पक्ष आणि मित्र पक्ष याची आघाडी झालेली आहे. आणि सगळ्याच पक्षाला जर यामध्ये अकोमोडेट करायचं तर जागा कमी होणार आहेत, हे अतिशय साध्या माणसालाही समजण्यासारखा हा विषय आहे. त्यामध्ये काही राजकीय डोकं लावायचा काही विषय नाही आहे. पण तो आमचे ज्येष्ठ नेते प्रवीणजी या ठिकाणी जे सांगतायत आणि तुम्ही जी मन या ठिकाणी सांगितली, तर दुसरी एक मन त्याला अशी आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता कालच बघा, काल संध्याकाळी अमित भाईकड मीटिंग होती, सगळ्या चॅनलवर बातम्या चालल्या होत्या. मुख्यमंत्री काल संध्याकाळी दिल्लीला जाणार होते आणि त्यापूर्वीच फडणवीस साहेब आणि अजित पवार हे दिल्लीला बैठकीसाठी पोहोचले होते. पण तो मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या जागा भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडून काढून घेतल्यात. ठाणे शहरामध्ये उमेदवार देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं नाही. ठाणे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, जे त्यांची घोगडी आहे राजकीय, तीच भारतीय जनता पक्षानं त्यांच्या खालून काढून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना न विचारता जागा जाहीर केलेल्या आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी पहिली नाराजी काल दाखवली की काल संध्याकाळी शेड्यूल्ड मीटिंग असताना सुद्धा ते मुंबईत आले आणि वर्षा बंगल्यावर जाऊन थांबले, ते दिल्लीला गेले नाहीत. आणि आज दुपारनंतर कदाचित ते जाणार अशा टीव्हीच्या माध्यमातून बातम्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाला धडा दिलेला आहे. आणि किती आलबेल आहे भारतीय जनता पक्षामध्ये, एकनाथराव शिंदेमध्ये आणि अजित पवार मध्ये, हे काल मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलेलं आहे. हा पहिलाच प्रकार आहे का? नाही. सातत्यानं देवेंद्र फडणवीस काही जरी बोलत असले तरी त्यांचे मित्रपक्ष त्यामध्ये खुश नाहीत. मित्र पक्षाच्या ज्या जागा आहेत त्या भारतीय जनता पक्षानं ओरबाडून घेतल्यात. त्यांना न विचारता पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे दोन्ही मित्र पक्ष नाराज आहेत. अनेक आमचे मित्र त्या पक्षात असतात, त्या पक्षात असतात, त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकतो, सोशल मीडियामधून ऐकतो, तर ते कुठेही खुश नाहीत. आणि दुसरा प्रकार यामध्ये झालाय की ज्या पद्धतीनं चुकीचे उमेदवार या ठिकाणी यांनी लादले, त्यामुळे पक्षामध्ये प्रचंड मोठा रिव्होल्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणून आलबेल काहीच नाहीये. प्रवीणजी जरी म्हणत असले की आमचं काही आलबेल नाही, खरं आलबेल नाही ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आलबेल नाही मित्र पक्षामध्ये. एकनाथराव शिंदे यांचा गट प्रचंड त्या ठिकाणी नाराज आहे. आलबेल नाही अजित पवाराबरोबर त्यांचाही जे काही कार्यकर्ते ते त्या ठिकाणी नाराज आहेत. त्यामुळे जो काही आता या निवडणुकीला त्यांना एक दिलाने सामोरं जायचंय, हे जे काही आपण म्हणतो शेडचं जर पहिलं बटन चुकलं तर पुढचे सगळे बटन चुकतात. यांचं पहिलं बटन चुकलेलं आहे, त्यामुळे पुढचं काही व्यवस्थित होणार नाही. यांचा जो काही राजकीय शर्ट आहे नीट या ठिकाणी लागणार नाही. आपण ते विचारूया दरेकरांना, पण त्यापूर्वी मला महेश म्हात्रेंकडे पण जायचंय. म्हात्रे सर, आपण सगळ्यांच्या भूमिका पाहिलेल्या आहेत, जागा वाटपांवरती सुद्धा आपण नजर मारलेली असेल. तुम्हाला सध्या चित्र काय दिसतंय दोन्ही आघाडी आणि युतींबाबत? बरोबर. नाही, सध्या चित्र असंच दिसतंय प्रसन्नजी, की ज्या पद्धतीने महाराष्ट्राने आतापर्यंत निवडणुकीतील राजकीय परिस्थिती पाहिलेली आहे, या सगळ्यापेक्षा वेगळी, या सगळ्यापेक्षा जास्त गोंधळात टाकणारी आणि सर्वसामान्य मतदाराचा
एक प्रकारे मतदारासमोर भ्रम निर्माण करणारी ही निवडणूक असणार आहे. आपण सगळेजण जाणतो की आतापर्यंत महाराष्ट्राच्या मतदारांसमोर समोर जाणारे जे पक्ष असायचे त्यांच्या ज्या आघाड्या असायच्या किंवा युत्या असायच्या याच्यामध्ये एक तात्विक बैठक असायची, याच्यामध्ये एक समान कार्यक्रम असायचा. या यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा असं झालेलं आहे की समान कार्यक्रम नसलेले, समान तात्विक बैठक नसलेले पक्ष एकत्र उभे राहिलेले आहेत. आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या बरोबर एकत्र उभी राहिलेली आहे. आणि इकडे महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष सहभागी झालेला आहे. म्हणजे ज्यांच्या तात्विक बैठका कधीच एकत्र नव्हत्या, हे सगळे पक्ष आता एकत्रपणे महायुती आणि महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायला निघालेले. आता दरेकरजी आणि लाखे पाटीलजी यांनी ज्या पद्धतीने दुसऱ्या पक्षांच्या संदर्भात सांगितलं, दुसऱ्या आघाडीच्या संदर्भात किंवा दुसऱ्या बाजूच्या संदर्भात सांगितलं, मला वाटतं की हा समग्र राजकीय गोंधळ महाराष्ट्राच्या भूमीवर सध्या निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यात मोठी प्रसन्नची भीती अशी निर्माण झालेली आहे की मतदानाचं प्रमाण, विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील मतदानाचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस आपण कमी होताना पाहिलेलं आहे. आणि हा जर गोंधळ असाच चालू राहिला, राजकीय पक्ष असेच संभ्रम निर्माण करत राहिले, तर मतदानासाठी किती प्रमाणात बाहेर पडेल याचा विचार आता सर्व राजकीय पक्षांनी करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे आहे हे चालू राहील, परंतु मतदाराचा तुम्ही कधीतरी विचार कराल का, हा प्रश्न इथे मला अगदी आपण हा मी मवियाला आपण विषय ठेवूयात, पण त्याआधी पूर्वी एकदा दरेकरांकडे जाऊन येतो. दरेकरजी, काँग्रेस आणि शिवसेना दोघांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. जागा वाटपातला सगळ्यात मोठा शेअर भाजपनं घेतलेला आहे, थेट 99 जागा जाहीर केलेल्या आहेत. तो एक शेवटचा का ठेवला माहित नाही, एकदम नर्वस 99 सारखी का स्थिती आहे. जाहीर करायचं तर सरळ 100 किंवा आपल्या एक साधारण परंपरेमध्ये 0 शेवटी ठेवत नाही, ते 101 तरी जागा जाहीर करायच्या होत्या. तर असं का केलं असेल तो वेगळा मुद्दा आहे. पण मुद्दा असा आहे की तुम्ही जागा वाटपातून दाखवून दिलं की येत्या सत्ता समीकरणात निवडणुकीनंतरच्या महायुतीला फेवरेबल वातावरण असेल तर भाजपचा स्टेक सगळ्यात मोठा असणार. हा संदेश दिला तुम्ही दोन्ही पक्षांना जागा वाटपातून, दरेकरजी? संदेश देण्याची अजिबात आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीचा सरकारमध्ये सुद्धा मोठा स्टेक होता, काल होता, आजही आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त सभासद मतदार असणारा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जे आमचे महायुतीचे 3 पक्ष आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा त्या ठिकाणी मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी छोटा मोठं करायचं नाही, परंतु वस्तुस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी आहे. मगाशी त्या ठिकाणी काँग्रेसचे जे हनुमंत पवार त्या ठिकाणी सांगत होते आपलं काय झाकून ठेवा दुसऱ्याचं वाकून. आपण माहिती घेत असताना जरा नीट घ्या. काल मुख्यमंत्री का गेले नाहीत? मुख्यमंत्री नाराज होऊन गेले नाहीत, तर मुख्यमंत्री काल कामाख्य देवीच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर सर्व आमदारांना एबी फॉर्म दिल्यानंतर वर्षावर त्यांची पूर्वनियोजित दिल्लीचा निरोप यायच्या अगोदर बैठक होती. महाराष्ट्रातना त्या ठिकाणी सगळे आमदार त्या ठिकाणी येऊन वर्षावर त्या ठिकाणी थांबले होते. माझं झाल्यावर बोला. आणि त्याच्यामुळे असं कुठलंही कारण नाही. त्यांना दुसऱ्या दिवसाची वेळ त्या ठिकाणी दिली होती. आणि मला वाटतं आज ती बैठक नीटपणे सीएम, दोन्ही डीसीएम यांच्यामध्ये त्या ठिकाणी होईल. आमच्याकडे नेतृत्व आहे, आमच्याकडे समज आहे आणि त्या ठिकाणी एकमेकांना समजून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायची तयारी आहे. त्याच्यामुळं आमची काही चिंता करण्याचं कारण नाहीये. त्यांनी त्यांच्यामध्ये कसं सीट शेअरिंग होईल याचीच त्या ठिकाणी चिंता करावी असं मला या ठिकाणी वाटतं. आणि महेश म्हात्रे यांच्या मताशी मी सहमत आहे की आपण आपल्या जागा, आपलं भांडण सर्वच ठिकाणी संमिश्र वातावरण आहे, संभ्रम आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मतदार राजा त्या ठिकाणी काय भूमिका घेईल हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे विकास, महाराष्ट्राच्या जनतेशी असणारा संपर्क, या सगळ्या गोष्टींचा नीटपणे विचार करत या वेळेला मतदान होणार आहे. आणि त्याच्यामुळे यंदाची निवडणूक निश्चितच या ठिकाणी आगळी वेगळी अशी होईल. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे त्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा त्या ठिकाणी महायुतीचं
वर्चस्व किंवा सरकार बनवण्यात बरं. त्या ठिकाणी आकडा मोठा असेल असं निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय. दरेकरजी, आगळं वेगळं व्हायचं आता काय उरलेलं आहे? चक्क काँग्रेस आणि शिवसेना एकत्र बसते, चक्क राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतात, याच्या पलीकडे आणखी काय आगळं वेगळं व्हायचं राहिलंय महाराष्ट्रामध्ये? लाखे पाटील काहीतरी बोलतायत, ते ऐकूया आणि मग पुन्हा मी लाखे पाटील, मग त्यानंतर हनुमंत पवार आणि मग म्हात्रेंकडे पुन्हा एकदा जाईन. लाखे पाटील. बघा, सत्य कसं बोचरं असतं. सत्य परिस्थिती सांगितली की प्रवीण दरेकरजीला कसा राग आला. वस्तुस्थिती ही आहे की काल मुख्यमंत्री दिल्लीला मला गेले राग अजिबात नव्हते येत नाही. आणि देवेंद्र मला फडणवीस राग आणि अजित अजिबात येत पवारांना नाही. काही काम नव्हतं राग यायला काय दुपारपर्यंत माझं आणि काय ते दिल्लीमध्ये घेतलं नाही अडकून तुम्ही. पडले होते. ही वस्तुस्थिती आहे. काल ते सिंधुदुर्गला होते, कुणाच तरी एका नेत्याचा इकडून तिकडे प्रवेश होता आणि त्यानंतर ते वर्षा बांगल्यावर आले होते. ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रवीणजी, तुम्ही आज काही लपून ठेवू शकत नाही. मीडियाच्या कोणाचा प्रवेश सोशल असा मीडियाच्या नाही. मार्फत सगळ्या गोष्टी नाही, माहित उगाच होतात. आपलं आणि खोटं दुसरा म्हणून विषय रेटून असा नका आहे बोलू. की उगाच फक्त आपलं भारतीय जनता काय पक्षाचीच आपलं नाही, थापेबाजी करू माझी जी नका. माहिती आहे तर शिंदे काही सेनेची थापा लावू असेल नका. की अजित पवारांची असेल, निलेश राणेंचा त्या प्रवेश होता. यादीतील उमेदवार हे आयऱ्या अमित गैऱ्याचा शहा नव्हता. फायनल करतात. माझे त्या खासदार दोघांना त्यांनी कोकणातले कसल्याही मोठे प्रकारचं नेते आहेत. स्वातंत्र्य ठेवलेलं नाही. त्यांच्या प्रवेशाचा यांना विषय होता. दिल्लीला गेल्याशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणाहून यांचा रिमांड तुम्हाला काढला सांगितलं. जातो. यांना ऑर्डर केली जाते की तुम्ही दिल्लीला आलंच पाहिजे आणि एक एक नाव अमित शहा हे फायनल करतात. आणि ते नाव नुसतं भारतीय जनता पक्षाचंच नाही, एकनाथ शिंदे बघायला गेले होते अमित शहा तिथे. फायनल करतायत हे हॉलमधनं बघत होते एक एक नाव काय. या अंदाजे प्रकारचं ठोकाठोकी करू त्यांना नका. या ठिकाणी दिल्लीवाल्यांनी मी गुलाम येतो. करून दरेकरजी येतो आपल्याकडे. महाराष्ट्राचा जो दरवाजातनं स्वाभिमान बघत आहे, होता काय. तो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गहाण टाकलेला आहे दिल्लीमध्ये. त्यांना स्वतःची यादी फायनल करायला सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी राहिलेलं नाही. बरं, मी हनुमंत पवारांकडे जाणार होतो, हनुमंत पवारांकडे. त्यापूर्वी फक्त दरेकरांची कमेंट घेतो. दरेकर, काय म्हणताय तुम्ही? दरेकर सर. मी लाखेंच्या आत्मविश्वासाला सलाम करतो. म्हणजे खोटं किती ताकदीनं आणि आत्मविश्वासाने बोलावं, हा एक नवा पैलू त्यांचा त्या ठिकाणी दिसला. मला वाटतं नाही, प्रत्येक गोबेल्स पक्ष तुमच्याकडेच आहे आपल्या प्रवीणजी. पक्षाची यादी फायनल गोबेल्सचा करतो. वारसा तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे नाहीये. अरे ऐका ना आता. अरे आता ऐका ना. तुम्ही बोलत असताना मी नाही बोललो. जरा दुसऱ्याचं पण ऐकून सहन करायची पण क्षमता ठेवा जरा. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी का अमितभाई अजितदादांच्या जागा नक्की करताना त्या ठिकाणी बघायला गेले नव्हते का? शिंदेच्या जागा जाऊन अमितभाईंनी फायनल केल्या नाहीत. ज्या ठिकाणी ही जागा महायुतीत कोणाकडे जावी, जशी वडगाव शेरी, सुनील टिंगरे की आमचा त्या ठिकाणचा जगदीश, याच्यामध्ये जर विषय असेल तर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करायचा. पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या जागा निश्चित केल्यात. आणि हो, भारतीय जनता पार्टीच्या जागांवर अंतिम शिक्कामोर्तब असेल तर अमितभाई आमचे नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एक एक जागा बघितली तर त्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी अडचणीचं नाही. आता तुमच्या राहुल गांधींना जागा बघायला पण वेळ नाही आणि जागा बघितल्या तर ठीक आहे, आपण जाऊयात हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंत पवारजी, आपण काँग्रेसबद्दल जरा बोलूया. मुख्य मुद्दा असा आहे की एकदा हे जागा वाटप झाल्यानंतर सत्ता कशासाठी असते? मुख्यमंत्रीपद यावं लागतं. ते सगळ्या पक्षांवर, सगळ्या मंत्रिपदापैकी फर्स्ट अमंग द इक्वल वालं मंत्रिपद आहे. आता इथे जेव्हा तुमच्या जागा वाटप समसमान झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचा स्ट्राईक रेट तुम्हाला बघावा लागेल. 2019ला सुद्धा जेव्हा काँग्रेस 100 पार जागा लढतं तेव्हा तुमचा 44 होता. अर्थात त्यावेळी लाट होती मोदींची वगैरे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला 85 आणि काय समजा उरलेल्या जागा सुद्धा वाढल्या तरी तो तुमचा आकडा जास्तीत जास्त 90च्या आसपासचा आहे. तुमचा स्ट्राईक रेट तुम्हाला 90च्या तुलनेत 44 जो तुमचा मिनिमम आहे तो तरी गाठणार का त्याच्यापेक्षा जास्त होणार? आणि याच्यापेक्षा पुढचा प्रश्न की मग मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत काय? आणि इथे मात्र जी चर्चा आहे ती मी तुमच्या कानावर घालतो की या जागा वाटपात ठाकरे आणि पवार यांनी काँग्रेसला तहात हरवलेला आहे असं मी ऐकतोय. तुमचं काय मत आहे? प्रसन्नजी, मी तुमच्या या दोन्ही प्रश्नाची तर उत्तर देईनच, पण त्या अगोदर जी चर्चा झाली त्यावर जरा मला बोलायला संधी द्या. ते आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून, हा वाक्यप्रचार काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी वापरलेला नव्हता. तो दरेकर साहेबांनी माझ्या नावावर चिपकवला. माझा काँग्रेस पक्ष कमरेखालचे वाक्यप्रचार आणि शब्द वापरायला परवानगी देत नाही. राहिला मुद्दा, दरेकर साहेब जे आता सांगत होते
की महाविकास आघाडीचा कसा खोळंबा सगळा झालेला आहे वगैरे, तर प्रसन्नजी माझी प्रबळ तक्रार अशी आहे तुमच्याबद्दल की तुम्ही जी बोला. वर पट्टी दाखवताय तर महाविकास आघाडीचं गणित चुकतंय असं दाखवताय. हो 255 जागांचा तिढा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची शिवसेना सुटलेला तुम्ही काल पाहिलं. महायुतीचा किती जागांचा तिढा सुटलाय हो? बरं अवघ्या 182 जागांचा तिढा त्यांचा सुटलाय असं त्यांच्या याद्यांवरून कळतं. हो मग जर तिथं 255 जागा सुरळीत झाल्यात त्याला तुम्ही गणित चुकतंय असं सांगताय आणि 182 जागांचं तुम्ही म्हणत नाही, तर तुम्ही असा अन्याय आमच्यावर करू नका ही विनंती. क्या बात. 10 ते 12 जागा ह्या मित्र पक्षाला देण्यासाठी आम्ही ठेवतोय, त्या 15 पर्यंत जाऊ शकतात असं आहे. आणि राहिलेल्या जागा आमच्या 15 ते 17 जागा अशा आहेत की ज्याच्यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय, ज्याच्यावर निर्णय झालेला नाही. बघा 10 ते 15 जागांवर आमच्या निर्णय झालेला नाही तरी आमचं गणित चुकलं तुम्ही म्हणताय. आणि तिकडे 40 ते 45 जागा अशा आहेत की ज्याच्यामुळे घमासान चालू आहे. म्हणजे मी नावं घेतली तरी तुमच्या लक्षात येईल. इंदापूरचं नाव घ्या, हर्षवर्धन पाटील साहेबांचं. का त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला? राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांची आणि भाजपाचा तिढा सुटतच नव्हता, वाद होता. बरं. तसंच बापू पठारेंची जागा घेतली आपण वडगाव शेरीची, तसंच नाईकांची, संदीप नाईकांची जागा घेऊ आपण, तसंच समरजित घाटकेंची जागा घेऊ, तसंच सतीश चव्हाणांची मराठवाड्यातल्या जागा घेऊ. किती मी तुम्हाला माणसं सांगू जी महायुतीमध्ये आपापसात घमासान चालू आहे, जागा वाटपामध्ये यांना ते मॅनेज करता येत नाही, यांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी ऐकत नाहीयेत. हे लपवू नये, हे पण तुम्ही सांगावं. गणित चुकतंय तर महायुतीचं गणित चुकतंय. भारतीय जनता पक्षानं एकतर्फी यादी घोषित केलेली आहे. यानं एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा अस्वस्थ आहेत, डिस्टर्ब आहेत, म्हणून त्यांची माणसं, त्यांचे शिलेदार आज पक्ष सोडतायत. आणि यांच्याच पक्षामध्ये चिन्हांची अदलाबदली करायसारखी हास्यास्पद गोष्ट सुद्धा यांना करावी लागते की शिवसेनेमध्ये मुलगा येतोय, वडील भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आहेत, भाऊ भारतीय जनता पक्ष. तर हा सगळा जो घोळ आहे ना, तर हे महायुतीचं गणित चुकतंय प्रसन्न, जे आपण असं दाखवावं अशी आमची विनंती. राहिला मुद्दा तुम्ही जे आता मुख्यमंत्री पदाचं आणि काँग्रेसच्या जागांचं सांगितलेलं आहे, तर मला अजूनही खात्री आहे आणि काँग्रेस पक्ष त्यासाठी प्रयत्नशील आहे की 100 जागांपर्यंत काँग्रेसनं लढलंच पाहिजे. लोकसभेला काँग्रेसचा असलेला एकूण कामगिरी आणि आता काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसचा मुख्यमंत्री असावा आणि काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढाव्या यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या पक्षाकडे त्याचा आग्रह आहे. हे बिलकुल चुकीचं नाहीये. पण दरेकर साहेबांनी जे म्हणजे स्वतःच्या महायुतीमध्ये चालू असलेलं घमासान दुर्लक्ष करून जर ते काही राहुल गांधींना याद्या बघायला वगैरे वेळ नाही म्हणतायत, तर मोदी साहेबांनी किती याद्या बघितल्या? अमित शहा साहेबांनी आज याद्या बघण्यासाठीच बोलावलं का अजित दादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जागा वाटप हा आपापल्या पक्षामधल्या जास्तीत जास्त शेअर आपला आला पाहिजे याच्यासाठीच आहे. मला वाटतं की मतभेद असतीलच तर ते चव्हाट्यावर सध्या महायुतीचे येत आहेत. ठीक आहे. आता हनुमंत पवारजी, मवियाच्या जागांचं गणित का चुकतंय हा जो टॉपिक आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटलं की असा का घेतलेला आहे, त्याचं कारण काल, आणि मी ते अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं, संजय राऊत म्हणताना त्यांनी एकूण आकडा 270 म्हटला. त्याच्यावरचं पुढचं स्पष्टीकरण सुद्धा मी ओपनिंगलाच सांगितलं, कारण त्यावेळी त्यांच्या कानात कोणीतरी सांगत होतं की एकूण जागा आपण 270 पर्यंतची चर्चा झालेली आहे, आणि त्यावेळी तो आकडा घेतला. झालं असं, त्याच्यामुळे चर्चा सोशल मीडियात सुरू झाली की 85 ची बेरीज 270 कशी? तेवढ्यापुरता तो मुद्दा आहे. मुख्य मुद्दा असतो की मवियामधल्या समीकरणामधल्या काय अडचणी आहेत, काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत, आणि तो शेवटी बोलण्याचा अधिकार संपूर्णपणे तुम्हा प्रवक्त्यांचा आहे, जो मला मान्य आहे. मी आता दरेकरांकडे जातो. दरेकरजी, हनुमंत पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे दुर्लक्षून चालणार नाही. सर्वाधिक जागा तुमच्या, एकत्र प्रेस कॉन्फरन्स अजून झालेली नाहीये, आणि कोणकोणती माणसं कुठे कुठे चाललेली त्याची यादीच आता वाचून दाखवली हनुमंत पवार यांनी. त्यामुळे त्यांचा प्रश्न योग्य आहे की मग खरी गणितं कोणाकडे चुकतायत? मग महायुतीचं काय म्हणणं आहे दरेकरजी? मगाशी जे चुकून आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं बघावं वाकून त्यांना तंतोतंत लागू आता होऊ लागलंय. कारण आमच्या जागा सांगत असताना तुमच्या नाशिक मध्येच्या जागेचं हेमलता पाटीलचं काय? शिवसेनेनं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची तिकीट जाहीर केली, यावर आपलं काय म्हणणं आहे? त्याच्यामुळे आपल्यालाही सगळ्या गोष्टी लागू होत आहेत. ज्या वेळेला 2-2, 3-3 पक्ष असतात त्यावेळेला 3 पक्षाचे इच्छुक असतात. एकाला ऐका जरा, मध्ये मध्ये नका ना, मी बोला. कोण सर? नाही दरेकरजी, कोणी मध्ये येत नाही, बोला तुम्ही. सभाशास्त्र ठेवूया ना. दुसरं घराणेशाहीचं, आणि ते सुद्धा काँग्रेसने बोलावं. गांधी घराण्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत घराणेशाही ज्या पक्षामध्ये आहे किंवा घराणेशाहीचा पाया आहे, मग अमित देशमुख लढणार आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे?
काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते. त्याच्यामुळं घरोघरी मातीच्या चुली. मी असं म्हणत नाही की आमच्याकडे चुकीचं नाही, परंतु या ठिकाणी सगळ्या पक्षात जागांची अदलाबदल करत असताना कमी जास्त प्रमाणात अशा गोष्टी झालेल्या आहेत. बरं. त्याच्यामुळे आम्ही फार धुतल्या तांदळासारखे आहोत, तुमच्यात काही चाललंय असं काय मानायचं कारण नाहीये. जे महेश म्हात्रे म्हणाले त्याप्रमाणे इथे जास्त पक्ष झालेत, जास्त उमेदवार झालेत आणि त्या ठिकाणी आता एक पक्ष जिंकणार नाही म्हणून एकमेकांना घेऊन त्या ठिकाणी त्यातला जो सुवर्ण मध्य असेल तो साधून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. बरं. त्याच्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य करत असताना आपल्या उमेदवारात त्याच्यावर पण नजर टाकला. आपल्या घराणेशाहीत तिकीट महाराष्ट्रात कुठे कुठे आहे, सांगलीला आता तिथे खासदार विशाल पाटील झाले, आता त्या आमच्या पाटील वहिनींना त्या ठिकाणी तिकीट पाहिजे. तुमच्या जिल्हाध्यक्षाला पृथ्वीराज बाबा तिकडे तिकीट मागतोय, पृथ्वीराज पाटील. या बाबतीत आपली काय भूमिका आहे? परंपरागत काँग्रेस पक्षाचं काम करणार देणार की घराणेशाहीला देणार? त्याच्यामुळे मी तर अनेक उदाहरणं महाराष्ट्रातली देऊ शकेन. त्याच्यामुळे आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या गोष्टी आहेत. बरं. याचं भान आणि जाणीव ठेवलीत बरं. तर आपल्याला जरा बरं राहील. लाखे पाटील, संजय लाखे पाटील बोला. आता हनुमंतराव जे बोलत होते, हनुमंतरावचा आणि ग्रामीण भागाचा कधी संबंध झालेला नाही. त्यांना त्यामुळे जगद्गुरु तुकाराम असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील हे माहीत असल्याचं काही कारण नाही. आणि ते राहतात पुण्यात, त्यामुळे प्रमाणबद्ध भाषेची या ठिकाणी ते अपेक्षा करतात, जे पुणेकराचं वैशिष्ट्य आहे आणि तो त्यांचा USP आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. बरं. परंतु आज राज्यामध्ये हे दिसतंय की आम्ही 85 जागा या ठिकाणी नक्की केलेल्या आहेत. म्हणजे 255 जागा या ठिकाणी निश्चित झालेल्या आहेत आणि बाकीच्या 33 जागा राहतात. हो. त्याच्याकडे आमचे मित्र पक्ष आहेत, सपा असेल, शेका पक्ष असेल किंवा इतरही जे काय आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी बोलणी चालू आहेत. तर त्यातल्या काही जागा आम्ही त्यांना देऊ आणि काही जागा आमच्या मित्र पक्षामध्ये या ठिकाणी वाटून घेतल्या जातील आणि शेवटी 288 जागा हे आम्ही एकत्र एका दिलाने या ठिकाणी लढू आणि निवडणुकीला सामोरं जाऊ. यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. आणि राज्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य मतदाराला याबद्दल पक्की खात्री आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितरित्या पुढे जाईल. दुसरा एक विषय या ठिकाणी आहे की परवा CSDS आणि लोकनीतीनं एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये काय दिसलं की राज्यातील ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल 27% लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. आणि त्यामध्ये फक्त ग्रामीण मध्ये 13% लोक आणि शहरामध्ये 17% लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली आहे. म्हणजे तोही जो काही CSDS आणि लोकनीती हे अतिशय जबाबदार सर्वे करणारे आहेत. पण तो सर्वे काँग्रेस आणि शरद पवारांना मान्य आहे का? लाखे पाटील, तुमचा तो सर्वे शरद पवार आणि काँग्रेसला मान्य आहे का? नक्कीच मान्य असेल. प्रसन्नाजी पवार साहेबांनी सांगितलं की उद्धव साहेब जे सांगतील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ते मला मान्य असेल. पवार साहेबांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय आणि उद्धव साहेबांची भूमिका त्या ठिकाणी पवार साहेबांनी मान्य केलेली. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, राज्यातील जनतेचा जो कौल आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून आहे, तो या ठिकाणी सुस्पष्ट झालेला आहे. त्यामुळे यासाठी वेगळी चर्चा करायचं काही कारण नाही. राज्यातील जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच परत मुख्यमंत्री पाहिजेत हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. लाखे पाटील, तुम्ही तर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून टाकले. नेमकी तीच मागणी तुमचे पक्षनेते सारखी करतायत की एकदा का मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, म्हणजे एकमेकांच्या आमदारांची पाडापाडी होणार नाही. आता उद्धव ठाकरे ती तक्रार करत होते, संदेश देत होते का इशारा देत होते, ते मी महेश म्हात्रेंना विचारतो. म्हात्रे सर, आता ज्या जागा वाटप झालेली आहे त्याच्यानंतर स्ट्राईक रेटच्या मागे प्रत्येक पक्ष जाणार आणि जे बरोबरच आहे त्यात काही चूक नाहीये. मग अशा वेळी जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की मग आपलेच लोक आपापल्या जागा पाडायचा प्रयत्न करतात, हा संदर्भ भाजपसाठी होता. पण आता मवियामध्ये उद्धव ठाकरे हा इशारा देतात का सावधानीचा संदेश देतात? उद्धव ठाकरे प्रत्येक पाऊल जपून टाकताना आपल्याला दिसत आहेत. आपण या आधी सुद्धा वारंवार पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा 3 पक्ष 2 पक्ष एकत्र निवडणूक लढतात त्या प्रत्येक पक्षाच्या
बरोबर असणाऱ्या दुसऱ्या पक्षाची ही तक्रार असते. या आधी सुद्धा वारंवार शिवसेना भाजप युती एकत्र असताना सुद्धा आपण बघितलेलं आहे, किंवा काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे गट एकत्र असताना सुद्धा ही स्थिती आपण पाहिलेली आहे की दुसऱ्या गटाने आमचे उमेदवार पाडले. म्हणजे जेव्हा काँग्रेस एक संघ होता आणि त्याच्यामध्ये अनेक दिग्गज पक्षनेते एकत्र काम करताना आपल्याला दिसायचे, त्यावेळेस ही गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसायची. आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने तीन पक्ष दोन्ही बाजूने उभे असलेले आपल्याला दिसत आहेत, आणि पाडापाडीचं राजकारण हे तर अनिवार्य आहे. आणि ती आतापर्यंतची आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा मुख्यमंत्री पदाची अभिलाषा मोठ्या प्रमाणात असते, त्यावेळेस दुसऱ्या पक्षाला आपल्या बरोबरीच्या सोबतीला मागे खेचण्याचा प्रयत्न बरोबरचेच लोक करत असतात. आपण 1995ला शिवसेना भाजप युतीचं सरकार जे पहिल्यांदा बसलं, त्यावेळेसची स्थिती लक्षात घेतली पाहिजे की केवळ आणि केवळ विलासराव देशमुख यांच्या मदतीने त्यावेळेसचं सरकार बसलेलं होतं. आपण पाहिलं की प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे या तीन दिग्गज मराठवाड्यातल्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे ते सरकार बसलं होतं. आता या तिघांचे पक्ष कुठले होते हे मी काय वेगळं सांगायला नको. तर सांगण्याचा हेतू काय की राजकारणामध्ये ज्यावेळेस मुख्य सत्ता स्थापनेचा प्रश्न येतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता इथे जे नेतेगण किंवा प्रवीणजी आणि प्रवक्ते इथे आहेत, यांनी हे त्यांना अधिकृतपणे किंवा ओपनली मान्य करता नाही येणार, परंतु या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आता आपल्या समोर ज्या पद्धतीने अटीतटीची स्पर्धा सुरू असलेली पाहायला मिळते, त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या समोरचा जो मुख्य मुद्दा आहे की लोकसभेमध्ये प्रचंड त्यांना न भूतो न भविष्यती असं यश मिळाल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला होता. आणि प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला वाटायला लागलं की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे येऊ शकेल की काय, आणि त्यातून हा खरा संघर्ष निघाला. प्रत्येक जण म्हणजे एसटी मध्ये आपण पाहिलं ना, आपण सगळेजण ग्रामीण भागातून आलेलो आहोत की आपली सीट ठेवायची असेल तर रुमाल किंवा पिशवी त्या सीटवर ठेवण्याचा, राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. तशी सगळ्यात पहिला प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा केला आणि त्यानंतरचे सगळं जे रामायण महाभारत झालं, एक्झॅक्टली मी त्याकडे येतो. मी शेवटचा फक्त काळ आहे म्हणून, पण मला तुमचा मुद्द्याचा रोख लक्षात आलेला आहे. मी एकदा लाखे पाटलांकडे, दरेकरांकडे जातो. मगाशी दरेकर काही बोलू पाहत होते आणि मग पुन्हा महाआघाडीच्या प्रवक्त्यांकडे मी येईन. दरेकरजी, आपण काय म्हणताय? प्रसन्न, माझं एवढंच सांगणं आहे, मी मगाचपासून बोलतो की माहिती घ्या आणि मग बोलत जा. आता लाखे पाटलांनी सांगितलं आम्ही शेकापसाठी सीट दिल्यात, शेका पक्षाने त्याच्या सीट जाहीर केल्या आणि उद्धव ठाकरेंच्या उभाटाने त्यांच्या सीट जाहीर केल्या. सांगोल्याला त्या ठिकाणी दीपक आबा पाटीलला उद्धव साहेबांनी जाहीर केलं. अलिबागला त्या ठिकाणी चित्रलेखा पाटील शेकापने जाहीर केलं. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिंदे त्या ठिकाणी नांदेडमध्ये जाहीर झाले. तिथे उद्धव ठाकरेंनी, उद्धवजींनी एकनाथ पवारांना जाहीर केलं. मग हे शेकापला कुठल्या सीट देणार आहेत? रायगड जो शेकापचा बालेकाला त्यांच्या 4 सीट देऊन टाकल्यात. सांगोल्याची जी परंपरागत शेकापची सीट आहे ती पण तुम्ही तिथे दुसऱ्या जाहीर करून टाकले. त्याच्यामुळं जे आपण बोलताय त्या पद्धतीनं नाही आहे. शेका पक्षाला आपण लोकसभेत बरोबर घेतलं आणि शेका पक्षाला आता आपण दूर लोटलेला आहात. त्याच्यामुळे मला वाटतं उद्धवजींनी त्या ठिकाणी त्यांच्या सीट जाहीर केल्यात. बरं, जिथं शेका पक्षाचे बालेकिल्ले आहेत, जिथं शेका पक्षाचं अस्तित्व आहे. आणि आता कुठल्या आधारे सांगताय की सांगा तुम्ही बाबा ना आम्ही त्या सीट देणार आहोत शेका पक्षाला? बरं, बोला संजय लाखे पाटील, बोला. भाई जयंत पाटील यांचा जो विधान परिषदेमध्ये पराभव झाला होता, त्या संदर्भात कपिल पाटील, म्हात्रे सर, मी येतो तुमच्याकडे. मी कन्क्लूड शेवटचा रिमार्क गेला तुमच्याकडेच येणार आहे. मी फक्त आता क्रमाने फक्त जातोय. लाखे पाटील बोलतायत. लाखे पाटील. मात्रे सर प्रवक्त्याला बोलू द्या, आम्हाला बोलू द्या, आमची बाजू मांडू द्या या ठिकाणी. बघा प्रवीणजी, सांगोल्याची जागा ही शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे निर्विवाद दिशा सांगोल्याच्या जागेवर आमचा त्या ठिकाणी अधिकार आहे. म्हणून ती जागा आम्ही एकत्रितरित्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी जाहीर झाली.
आणि आज जर आपण बघितलं असेल तर जयंत पाटलांनी त्यामुळे स्पष्ट पवार साहेब सांगितलंय बोलतात, मी की शेकापच्या मागे शरदचंद्रजी आहे म्हणून. पवार ही जी भूमिका घेतील आणि ह्या ज्या जागा आम्हाला देतील, पवार साहेब असं कुठंच बोलत नाहीत, रोहित पवार या ठिकाणी बोलतायत. आणि रोहित पवारांची भूमिका मान्य करायची का शरद पवारची हे राजकारणातल्या जाणकार लोकांना सांगायची गरज नाही, आणि आपण जाणकार आहेत असा माझा समज आहे. त्यामुळे पवार साहेब सांगतायत आणि जयंत पाटील असं सांगतायत की पवार साहेब जे सांगतील ते आम्ही फायनल करू, म्हणून जागा इकडे तिकडे होत असतात. पण जयंत पाटील कुठंच म्हणले नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलंय मी महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहेत. पण तुमचं पुन्हा बघा, ते त्या ठिकाणी जानकर कुठं पळून गेले तुम्हाला पत्ता आहे का? आणि आठवले साहेबांनं जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलंय, जाहीर सभेच्या, की मला कुठेही विश्वासात घेतलं जात नाही, मला कुठल्याही बैठकीला अहो सांगू ना आम्ही. माझी विनंती आहे प्रसन्न ऐकतोय सांगू ना बोला. त्याच्यासाठी तुम्ही कशाला मी काय म्हणतो, माझी तुम्हाला विनंती आहे, महाविकास आघाडी म्हणून मला या ठिकाणी बोलू द्या. प्रवीणजी, आणि दुसरा प्रश्न, प्रवीणजी, आपण आदित्य ठाकरे प्रवीणजी तुम्ही असं मध्ये बोलावं हे अपेक्षित नाहीये. बरं ठीक आहे लाखेजी, त्यांचा फक्त प्रश्न जाणून घेतला, आपण तुम्हीच बोलणार आहात, हे अपेक्षित नाही. तुम्हीच बोलणार आहात. त्यांनी फक्त 2 प्रश्न विचारले तुम्हाला, बोला. प्रश्न जाणून घेतला मी. अहो प्रश्न विचारले त्याचं उत्तर प्रश्न जाणून घेतला ठीक मी. आहे, विषय बोला. असा आहे की शेकाप, ऐका ना तुम्ही, माझं उत्तर तर ऐकून घ्या. बोला, म्हणजे बोला. तुम्हाला एवढी घाई का झाली हे सांगा. तुम्ही याचं उत्तर द्या मला की जानकर का पळून गेले, नाही, आठवले साहेबांचं ह्युमिलेशन का करताय तुम्ही, राज्यातली दलित चळवळ पहिला तुम्हाला माझ्या मान्य नाही का, निळ्या झेंड्याला माझ्या सीट द्यायचं तुम्हाला प्रश्नाचं मान्य नाही उत्तर का, आठवले साहेबासारख्या नेत्याला तुम्ही काय ह्युमिलेशन करताय, राज्याच्या पूर्ण दलित जनतेची तुम्ही या ठिकाणी हे करताय हे सांगतो मी. आणि तुमचा जो प्रश्न आहे, अहो ती जागा आमची शहाजीबापू त्या ठिकाणी होते आणि ती आम्ही आणि जयंत पाटील साहेब ठरवू ना, ते ठरवण्यासाठी आमचे नेते आणि जयंत पाटील सक्षम आहेत. उद्धव साहेब, पवार साहेब आणि जयंत पाटील ठरवतील, त्यासाठी तुम्ही वेगळं विचारायचं काही गरज नाहीये आणि माझ्याकडून ती माहिती घ्यायचं काही कारण नाही. जयंत पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब निश्चित त्यातून मार्ग काढतील. म्हणून जयंत पाटलांनी सांगितलंय त्या ठिकाणी की मी महाविकास आघाडीचाच घटक पक्ष आहे आणि आमचा जो निर्णय तो पवार साहेब त्या ठिकाणी फायनल करतील. त्यामुळे तुम्ही वेगळी आमची काळजी करू नका, तुम्ही काळजी करा. आठवले साहेबाच्या रूपाने तुम्ही राज्यातील दलिताचा अपमान करताय, जानकराच्या माध्यमातून तुम्ही राज्याच्या धनगर समाजाचा अपमान करताय. त्या संदर्भात तुम्ही बोला आणि त्या संदर्भात तुम्ही बोललं पाहिजे आणि धनगर समाजाला आणि रिपब्लिकन कार्यकर्त्याला मानाचं स्थान त्या ठिकाणी दिलं पाहिजे, ही मला माझी तुम्हाला विनंती आहे. आम्ही समर्थ आहोत. काँग्रेसकडे बोला, हनुमंत पवार बोला. कशाचे समर्थ आहे? समर्थ असते ते पळून गेले नसते ना. अहो ते दरेकर साहेब ते पळून गेले नसते ना. रायगडचं सांगा ना. अहो आठवले साहेबांचं तुम्ही एवढं हे करताय. ठीक आहे हनुमंत पवार, वेळ कमी आहे. बरोबर आपण नाही. आता आपण जर का महायुतीचे नेते महाविकास आघाडीच्या जागांचं विश्लेषण करू लागले तर चर्चा काही एकदम वेगळ्या दिशेला जाईल. मग तेही म्हणतील मग महायुतीच्या पण एक जागांबद्दल बोलावं लागेल. एकाच कुटुंबामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्गात 2-2 जागा कशा काय दिल्या जातात. पण ठीक आहे, मी हनुमंत पवारांकडे जातो. हनुमंत पवार, महायुतीला आपले विद्यमान आमदार, आपले पक्षाचे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाला महायुतीच्या हे सांभाळणं अवघड जातंय, हे महाराष्ट्र बघतोय. आणि महायुतीच्या सोबत जे काही पक्ष होते तेही आता एक एक सोडून जात आहेत. हे अगदी समोर पाहिलं, बच्चू कडू यांच्या सोबत होते, पाठिंबा होता, आज सोडून गेलेले आहेत. जानकर साहेब हे सोडून गेलेले आहेत. अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्याबद्दल विचार करायलाही महायुतीला उसंत भेटत नाही, इतके 3 पक्षामध्ये वाद लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि सत्ताधारी पक्षाला घालवायसाठी महाविकास आघाडी जे काही असतील नसतील ते आपापसातले मतभेद मिटवून आणि मुख्यमंत्री पदाची स्पर्धा न करता हे सरकार घालवण्यासाठी आम्ही लढू, हा आमचा पण कायम आहे. याच्यामध्ये खंड पडण्याचं कारण नाही. महायुतीनं कितीही असं चित्र रंगवलं की त्यांच्यात आलबेल आहे, तरी तसं नाही. आणि महाविकास आघाडीमध्ये खूप वाद आहे असं सांगायचा प्रयत्न केला तरी 255 पेक्षा जास्त जागांचा वाद आमचा मिटलेला आहे. 13-14 जागांचा जो आमचा मतभेद आहे तो तुम्हाला उद्या दुपारपर्यंत सगळा तोडगा निघालेला दिसेल. आणि एक दिलानं, एक मतानं, एकजुटीनं महायुतीचं हे भ्रष्ट सरकार, खोके सरकार आम्ही घालवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ठीक आहे. मी शेवटाला पोहोचत असताना मी म्हात्रेंकडे जातो. म्हात्रेजी, एक सगळ्याचा समराईज केलेली, सगळ्याचा सार काढणारी तुमची कमेंट, या क्षणी जागा वाटपाची प्राथमिक स्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडी यांची पारडी कशी दिसते तुम्हाला? नाही, प्रसन्नजी, आता ज्या पद्धतीने आपण पाहतो की
महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही पक्षांमध्ये तीन पक्षांच्या एकत्र आघाड्या झालेल्या आहेत आणि यांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक हा निवडणुकीचा रणसंग्राम लढायला निघालेले आहेत आणि याच्या जोडीला अन्य छोटे पक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता सगळ्यांचं लक्ष, प्रत्येक प्रमुख पक्षाचं लक्ष मुख्यमंत्री पदाकडे असल्यामुळे आता ही जी जागा वाटपाची जी चर्चा आहे किंवा जागा वाटपाचं जे गुऱ्हाळ आहे हे त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात हे गुऱ्हाळ चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे प्रत्येक जण आपली जास्तीत जास्त बार्गेनिंग पॉवर दाखवून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या जितक्या जास्त जागा येतील तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला जास्त महत्वाच्या पदांवर आणि मुख्यमंत्री पदावर दावा सांगता येईल. हा सगळा जो खेळ आत्ता सुरू आहे याच्यामध्ये मला एकच दुःख वाटतं की हे सगळे पक्ष चालवणारे दिग्गज नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं याआधी सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. त्यांना महाराष्ट्राचे बेसिक प्रश्न, महाराष्ट्राचं राजकारण हे तुम्ही आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु महाराष्ट्राच्या समोर आत्ता असणाऱ्या प्रश्नांची चर्चा किंवा तो उद्देश समोर घेऊन जाणारी मंडळी जर अशा पद्धतीने सत्तेच्या जागा वाटपाच्या चक्रामध्ये अडकून पडलेली दिसली तर मला एकच चिंता वाटते की लोकांच्या समोर जो चुकीचा मेसेज जातो आणि आपण नोटाच्या वाढत्या प्रमाणाचं जे उदाहरण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते वाढून मतदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ नये एवढीच एक इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधला जो पर्टिक्युलरली जी चर्चेची सगळी रणधुमाळी आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री पदापासून उद्धव ठाकरेंच्या सुरू झालेला सगळा प्रवास, नाना पटोले, संजय राऊत यांच्या भांडणाच्या कहाण्या, या सगळ्या गोष्टींचा उलटा परिणाम होऊ नये एवढीच मी अपेक्षा ठेवतो. त्यामुळे आता या सर्व प्रमुख पक्षांनी कुठेतरी आपला जो स्वपक्षाचा जो विचार आहे या स्वपक्षाच्या विचारापेक्षाही तुम्ही तात्विक शेवट करताना फक्त जो मुख्यमंत्री पदाचा मुद्दा तुम्ही मांडला, मात्र तो माझा हनुमंत पवार यांना विचारायचा राहिला होता. हनुमंत पवारजी मगाशी लाखे पाटील म्हणाले की काही सर्वे सांगतायत की उद्धव ठाकरे ही मोठी चॉईस आहे महाराष्ट्रातल्या जनतेची, जो काही सर्वेक्षण झालं ते. असं काही तुमच्या पातळीला सर्वेक्षण झालंय का? तुमच्याकडे असा कुठला चेहरा आहे का, म्हणजे उद्धव ठाकरेंचा चेहरा मॅच करेल असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेसकडे आहे? नाही, लाखे पाटील साहेबांचं ते ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्या पक्षाचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्रीपदी असावे असं त्यांना वाटणं, ह्या भावनेचा मी निश्चित आदर करतो, सन्मान करतो. तो त्यांना अधिकार आहे. त्याच न्यायानं काँग्रेस पक्ष लोकसभेमध्ये केलेली कामगिरी आणि काँग्रेस पक्षाचा लोकांमध्ये असलेला वाढता प्रतिसाद पाहता मलाही आणि माझ्यासारख्या हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं वाटतं. हे दोघांना वाटणं बाजूला ठेवून आता आमच्या पुढची प्रायोरिटी अशी आहे की महाविकास आघाडीचं सरकार इथं आणायचं आहे आणि महायुतीचं भ्रष्ट सरकार आपल्याला घालवायचं आहे. याच्यात बिलकुल नाना पटोले साहेब असतील, बाळासाहेबजी थोरात असतील की आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील की पवार साहेब, कोणातही दुमत नाहीये. मुख्यमंत्री कोण हा आता आमच्या पुढचा प्रश्न असू शकत नाही. बरं, तिन्ही पक्षांच्या त्यातली एक महायुतीचे प्रतिनिधी म्हणून दरेकर आहेत, बाकी महाविकास आघाडीचे दोनही प्रतिनिधी होते, त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे. या निमित्तानं मात्र दोन्ही बाजू किती खणखणीतपणे एकमेकांच्या मुद्द्यांच्या तलवारी काढलेल्या ते आपल्याला बघायला मिळालं. महायुतीने जशा चुका दाखवून दिल्या तशा महायुतीमध्ये कसं आलबेल नाही हे सुद्धा लाखे पाटील आणि हनुमंत पवार यांनी दाखवून दिलेलं आहे. तुमच्याकडे जर का जागांची बसबस पुरी असेल तर तुमच्याकडे सुद्धा तितकाच गोंधळ चाललेला आहे हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. या सगळ्याच्या नंतर कधी नव्हे इतकी गुंतागुंती झालेली निवडणूक, त्यामध्ये मतदार राजा मात्र मोठा गोंधळलेला असेल, पण त्याच्यासमोर सगळे मुद्दे स्पष्ट व्हावेत किमान, म्हणूनच या चर्चेचा घाट घातला होता. या चर्चेसाठी आपल्याला दरेकरजी आपण वेळ दिलात, लाखे पाटीलजी तुमचे सुद्धा आभार, हनुमंत पवारजी तुमचे सुद्धा आभार आणि महेश म्हात्रेजी आपण वेळ दिला आपले सुद्धा आभार. आणि या चर्चेमध्ये धुराळामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.